कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमालेत गुरुवारी प्रसार माध्यमांची स्वायत्तता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी विचार मांडले। यावेळी बोलताना संजय आवटे यांनी प्रसार माध्यमांना स्वतःचे स्वतंत्र अधिकार नसल्याचं सांगितलं। माध्यमांनी लोकशाही बळकट करायची असते, मात्र आज लोकशाहीचं माध्यमीकरण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। आजही सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे, म्हणूनच त्यानं बोलण्याचा अधिकार वापरला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। प्रसार माध्यमांच्या स्वायत्ततेच्या अनुषंगाने बोलताना सर्वसामान्य माणसांना मिळणारे अधिकार कळल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रसार माध्यमांना कुठलेही वेगळे अधिकार नाही। संजय आवटेंना कुठलाही वेगळा अधिकार नाही, डॉक्टर वसंत भोसलेंना कुठलाही वेगळा अधिकार नाही, दशरथ पारेकरांना कुठलाही वेगळा अधिकार नाही। तेच अधिकार आहेत जे सर्वसामान्य माणसाला आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणसांचे अधिकार काय आहेत हे लक्षात घेणं हे जास्त महत्त्वाचं। मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचा, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक उल्लेख केला, पण तो सांगण्यापूर्वी उद्दिष्टांच्या ठरावावर भाषण करताना बाबासाहेब जे म्हटले ते मुद्दाम सांगतो। बाबासाहेब असं म्हणाले, सगळ्या परिवर्तनवाद्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मला परिवर्तनवाद्यांची फार चिंता वाटते। परिवर्तनवाद्यांनी एवढे अपरिवर्तनीय पोलीस नाहीत, आपण बदलतच नाही। भारताचा राष्ट्रवाद हे त्याचं वैशिष्ट्य आहे, विविधता हे त्याचं बलस्थान आहे। ते नष्ट करण्याचा प्रयत्न एक नेतेपद लादून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। भारताची ओळख पुसून आणि बदलून टाकण्याचा प्रयत्न होत असून आजच्या पिढीच्या भाषेत भारताचं डीपी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आवटे यांनी सांगितलं। इंटरकास्ट हा शब्द फार भयंकर वापरला। मी म्हटलं बरं, मग तू त्याला समजावून सांग। मी केलं, मी ऐकलं माझं की आई फार भयंकर असतात ना, त्यांचं काम असं असतो लगेच। ते मला म्हणाले, संजय मी तुला कशासाठी बोलवलं होतं, तुला मी सुपारी का दिली होती, तू तिला उलट कर म्हणतोयस। म्हटलं हीच माझी भूमिका आहे। तुम्ही अशी भूमिका ही पेपरात लिहायची असते, अशी भूमिका टीव्हीवर बोलायची असते, असं घरात नसतं बघायचं। ही जी दांभिकता आहे ना, यानं आपलं फार मोठं नुकसान केलंय। छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही आणि म्हणून ही दांभिकताच बंद होणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आपल्या देशाची संस्कृती विविधता नष्ट करण्यासाठी खोटा इतिहास व्हायरल केला जातोय। खरा इतिहास पुसण्यासाठी समाज माध्यमांचा खुबीनं वापर केला जात असून यामुळे देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आलंय। या परिस्थितीत देशातील प्रत्येकानं एकजूट होण्याची गरज ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केली। यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, अमृता जाधव, संजय सुळगावे उपस्थित होते।